कुंडलिका खाडीचा हा पहारेकरी भौगोलिकदृष्ट्या इतका अनोखा असूनही इथं कोणीच कसं येत नाही. सागरी डोंगरी किल्ला कोर्लाईवरची ही भटकंती. समुद्रसपाटीपासून हा किल्ला एकूण 7 पातळींमध्ये उभा आहे. दीपगृहाकडून गेलं तर थेट 3ऱ्या पातळीवर पोहोचता येतं. पण मी ती वाट न घेता उजवीकडून पायऱ्यांची वाट धरली, जी थेट किल्ल्याच्या दक्षिण पूर्व प्रवेशद्वाराजवळ घेऊन येते. मध्ये दियागो लोपिस दी सिक्वेरा याने निजामशाहीकडून चौलमध्ये वस्तीची परवानगी मिळवली. पोर्तुगीजांनी कोर्लाईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला बाह्यकोट उभारला, क्रुसाची बातेरी अर्थात सांताक्रूज. इथल्या प्रवेशद्वारावरच गोलाकार बुरुज बांधलेला दिसतो, साओ पेद्रो बुरुज. किल्ल्याला एकूण 11 दरवाजे आहेत, 4 बाहेरच्या कोटाला आणि 7 आतल्या बाजूला. जमिनीवर भग्नावस्थेत पडलेला एक पोर्तुगीज शिलालेख आहे. शेजारीच पोर्तुगीजांच्या काळातील न्योसा सेन्योर चर्चचे अवशेष दिसतात. इथलं छत पडलंय, पण अल्टरची जागा अजूनही स्पष्ट ओळखता येते. इथेच दक्षिण टोकाकडे जाणाऱ्या दरवाजावरही पोर्तुगीज शिलालेख आहे. इथे दगडी बांधकाम असलेली मुस्लिम वास्तुशैलीतील एक मजली इमारत उभी आहे. 1553 ते 1558 या काळात बुरान निजामशाहच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांनी कोर्लाई स्वतःच्या ताब्यात घेण्याची मागणी केली, पण हुसेन निजामशहाने ती धुडकावून लावली. यानंतरच्या संघर्षातून झालेल्या तहानुसार क्रुसाची बातेरी पाडण्यात आली. दक्षिण टोकाकडे बुरुज अष्टकोनी आकाराचे आहेत. इथे एक तोफही आज ठेवलेली आहे आणि खाली नजर टाकली की कोर्लाई गाव दिसतं. इथून मी उत्तर टोकाच्या दिशेने निघालो. ते 92च्या सुमारास दुसऱ्या बुरान निजामशहाने जड तोफखाना रेवदांडाला हलवलेला आणि कोर्लाईवर बुरान दुर्ग नावाचा किल्ला उभारून तिथून रेवदांड्याच्या किल्ल्यावर तोफांचा मारा केलेला. 1594 रोजी पोर्तुगीजांनी सुमारे 4000 सैनिकांसह रात्रीच्या वेळी हल्ला चढवला. निजामशाही सैन्याचा निर्णायक पराभव केला आणि कोर्लाई जिंकून घेतला. यानंतर किल्ला राखण्यासाठी पुरेसे सैन्यबळ नसल्याने पोर्तुगीजांनी सांताक्रूज बातेरी आणि बाले किल्ला वगळता उरलेला संपूर्ण किल्ल्याचा भाग स्वतःच उद्ध्वस्त करून टाकला. चर्च समोरच्या दरवाजावरही एक शिलालेख आहे. तो पाहून आत गेलं की या भागात तुळशी वृंदावन, डावीकडे शिवमंदिराचे अवशेष आणि सिमेंटने बंदिस्त केलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांतील पाणी पाईपलाईनद्वारे थेट दीपगृहापर्यंत नेलेलं आहे. उजवीकडच्या तटबंदीवरून चालत मी दरवाजाला लागून असलेल्या एका मोठ्या बुरुजावर पोहोचलो. इथे समुद्राच्या दिशेने रोखलेली एक तोफ आहे. खाली कुंडलिका खाडी दिसते आणि पलीकडे स्पष्ट दिसतो रेवदांड्याचा आगरकोट. (1646 ते 1650) या काळात पोर्तुगीज व्हॉइसरॉय फिलिपे मॅस्करानस याच्या आदेशाने किल्ल्याच्या पुनर्बांधणीचे काम पार पडले. पोर्तुगीजांनी याला मोरो दे चौल म्हणजे चौलचा डोंगर असं नाव दिलं.
1683 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी कोर्लाई जिंकण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. 1740 मध्ये वसईच्या मोहिमेनंतर झालेल्या तहानुसार कोर्लाई आणि चौल हे दोन्ही किल्ले पेशव्यांच्या ताब्यात आले. मानाजी आंग्रेंनी इथे तोफ ओतण्याचा कारखाना सुरू केला आणि किल्ल्याची सुधारणी केली. बालेकिल्ल्याच्या मूळ 7 बुरुजांपैकी 5 बुरुजांना पूर्वी पोर्तुगीज संतांची नावे दिली गेलेली होती. मराठ्यांनी किल्ला जिंकल्यानंतर 1740 मध्ये बुरुजांची नावे बदलून गुस्ती, गणेश, पश्चिम देवी, चौबुर्जी, राम आणि पान अशी ठेवली. इथून जसं जसं मी या अरुंद माथ्यावरून उत्तरेकडे सरकत होतो तशी तशी टेकडीची उंची आणि तटबंदीची रुंदी ही हळूहळू कमी होत गेली. समुद्रसपाटीपासूनच्या 3ऱ्या टप्प्यावर पोहोचलो तेव्हा डावीकडे दीपगृहाकडून येणारी वाट दिसते. आणखी थोडं खाली उतरलो तेव्हा एका दरवाजावर झेवियर अशी अक्षरे कोरलेला दगड दिसला. तिथून पुढे कमरा इतक्या वाढलेल्या गवतातून वाट दिशेनाशी झाली आणि आजूबाजूच्या काटेरी झुडपांमुळे आणखी पुढे जाण्याची हिंमत राहिली नाही. किल्ल्याच्या या उत्तर टोकाकडचा भाग सर्वप्रथम 1521 मध्ये बांधला गेला. या भागाला पूर्वेला आणि पश्चिमेला तटबंदीत 2 दरवाजे आहेत. पूर्वेकडच्या दरवाजातून थेट समुद्राजवळच्या धक्क्यावर उतरता येतं. जवळच एक बुरुज आहे ज्याला क्रुसाची बातेरी म्हणतात आणि त्यावर तोफा मांडलेल्या आहेत. हा किल्ल्याचा सर्वात खालचा टप्पा. 6 जून 1818 रोजी पेशवाईच्या पतनानंतर हा किल्लाही अखेर इंग्रजांच्या ताब्यात गेला. अलिबागच्या मुख्य पर्यटन प्रवाहापासून कोर्लाई थोडा वेगळा पडतो. किल्ला मोठा, पोहोचण्यास सोपा आणि प्रेक्षणीय आहे. थोडा वेगळा, अपरिचित पोर्तुगीज इतिहास इथे अनुभवायला मिळतो. मुळातच अलिबाग इतकं सहज, सुंदर आहे की अशा काही मोक्याची ठिकाणे अवघड आणि दमवणारी वाटतात. पण इथल्या मानवी संघर्षाच्या आणि चढाओढीच्या कथा ऐकण्यासारख्या आहेत. मी विशाल देवरे, हेरिटेज ऑफ अलिबाग या व्हिडिओ सिरीजला प्रेम दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.